जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये शुद्ध ज्ञान निरूपण हा समास उजळणी स्वरूपामध्ये आपण विस्तृतपणे पाहतोय. कालच्या निरूपणातच आपण शेवटी पाहिलं की तत्वज्ञान दृष्ट्या आत्मनिवेदन समर्थांनी समजावून सांगितलं. तत्वज्ञान एका बाजूला राहतं आणि आपली सांप्रत स्थिती एका बाजूला राहते. म्हणजे आपण आत्ता आहोत दृश्यामध्ये, सगळी आसक्ती इंद्रियांकरवी गुंतलेली आहे आणि अभ्यास मात्र तत्वज्ञानाचा आहे. अशा अभ्यासानं ब्रह्मप्राप्ती आत्मप्राप्ती होणार नाही. याचा अर्थ मला माझी वाट बदलून आत्मपर व्हायला पाहिजे, अंतर्मुख होऊन आत्मज्ञानाकडे वाटचाल केली पाहिजे. अर्थातच सद्गुरू त्यासाठी आवश्यक आहेत हे समर्थ पुढे अधोरेखित करतात. असो गुरुचे ठाई अनन्यता, तरी तुझं कायेसी रे चिंता, वेगळेपणे अभक्ता उरोची नको. ही ओवी कालच्या निरूपणात शेवटी आली. समर्थांनी इथे उपदेशाची दिशा बदलली, पण उपदेश तोच आहे बरं का, शुद्ध ज्ञानाचा. आता आपलं कसं होतं ते आपण पाहूया. आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे की आपलं मन, आपलं चित्त आणि आपली बुद्धी आपल्याला हलवत राहते. आता इंद्रियांकडं आणि विषयांकडं जायलाच नको, तो फार बाहेरचा विषय राहिला. आतून साह्य नसेल तर इंद्रिय तरी काय करणार. त्यामुळं आतून आपलं विषयासक्त वर्तन आहे, याकडे जरा आपण लक्ष देऊ. आत्म्याचा आणि ज्ञानाचा कितीही उपदेश केला आणि तो कितीही बुद्धीमध्ये पटला तरी त्याचा उपयोग होत नाही. तुम्ही दारू पिऊ नका, तुम्ही सिगरेट ओढू नका असं सांगणारे डॉक्टर दारू पिताना आणि सिगरेट ओढताना का दिसतात? म्हणजे बुद्धीला पटल्यानंतर खरं समजलं असा त्याचा अर्थ होत नाही. अनुभवरूपानं ज्ञान आतमध्ये मुरावं लागतं, तर खरं ज्ञान नंतर प्रगट होतं. लक्ष देऊन ऐका बरं का. अनुभवरूपानं ज्ञान आधी आत मुरावं लागतं. आपल्या आत मुरलेलं आहे ते देहाचं ज्ञान मुरलेलं आहे आणि देह सापेक्ष ज्ञानाला आपण सत्यत्व दिलेलं आहे. देहाचं ज्ञान मुरलंय म्हणजे हा भाव मुरलेला आहे की मी म्हणजे हा देहच आहे, हे मनच आहे, या व्यतिरिक्त मी नाहीच. हा भाव आपला दृढ झालेला आहे आणि देहामार्फत येणाऱ्या अनुभवाला, ज्ञानाला आपण सत्यत्व दिलेलं आहे, ज्याला समर्थ विपरीत ज्ञान म्हणतात. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट गरम लागली की ती गोष्ट गरम आहे असं आपण गृहीत धरतो, हे विपरीत ज्ञान आहे. आपल्याला झाड दिसलं म्हणजे झाड आहे हे गृहीत धरतो, हे विपरीत ज्ञान आहे. आता कुणी म्हणेल की आपल्याला दिसतंच की, मग याच्यात विपरीत ज्ञान कसं, ते खोटं कसं? ते खोटं यासाठी कारण आपल्याला ज्या इंद्रियांच्या मार्फत ते दिसतं ती इंद्रिये आपल्यापुरतीच सीमित आहेत. आपल्याला जसं झाड दिसतं तसं मधमाशीला ते दिसेलच असं नाही. आपल्याला गरम वाटणारी वस्तू दुसऱ्या एखाद्या प्राण्याला गरमच वाटेल असं काही नाही. म्हणजे आपल्याला जो अनुभव इंद्रियांमधून येतो तो आपण देहबुद्धी सापेक्ष ग्रहण करतो आणि ही देहबुद्धीच परमार्थामध्ये नको आहे. म्हणजे आता इथे एक गोष्ट तरी व्हायला पाहिजे की आपली देहबुद्धी गेली पाहिजे, पण दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्यापाशी देह आहे. आता इथे गुंता तयार झाला. म्हणजे ज्या वस्तूला टाकायचं आहे त्या वस्तूशी संबंधित एक वस्तूचा संग आपल्याला झालेला आहे. मनाला येईल तेव्हा आपण आपल्या अंगातील शर्ट काढून ठेवतो, तसा देह काढून ठेवता आला असता तर देहबुद्धीचा सहज त्याग करता आला असता. पण असं आपल्याला जाणीवेमध्ये करता येत नाही. मग आता इथे त्यासाठीच सद्गुरू लागतात. नाहीतर मग सद्गुरूंशिवाय अन्य कुणीही नाही जो ज्ञानावरती शिक्कामोर्तब करेल, जो हे सांगेल की तुझं मन किती प्रतीत लयाला गेलेलं आहे, अजून मन शिल्लक आहे हे सुद्धा सद्गुरूच सांगू शकतील. असं पहा, आपण शर्ट घातला, शर्ट अंगावरती आहे, तू म्हणजे तो शर्ट नाहीस असं सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं तर आपल्याला लगेच पटेल. कारण शर्ट आपल्याला देहापासून बाजूला काढता येईल, पण देह आपल्या स्वतःपासून बाजूला कसा काढायचा, इथे साधकाची अडचण होते.
आता समजा साक्षीत्वाचा अभ्यास केला तर देह माझा नाही, मी देहाचा नाही किंवा मी म्हणजे देह नाही, हा थोडा बहुत भाव आपल्याला अंगी बाणता येईल. देहाकडं साक्षीत्वानं पाहण्याचे अभ्यास आहेत. पण असं जरी केलं तरी हे जे घडत असतं ते देहाच्या आतूनच कुठून तरी घडत असतं, याची जाणीव आपल्यामध्ये राहतेच. म्हणजे मी समजा एका खोलीत बसलो आहे, खोलीच्या कोपऱ्यामध्ये माझं मन आहे आणि त्या मनातून मी माझ्या देहाकडे बघतोय, असं साधकाला करता येत नाही. देहामध्येच साक्षीत्व त्याला साधायचं असतं. म्हणजे पुन्हा देहाचा संग ठेवून देहापासून आपण वेगळे आहोत हा अभ्यास करावा लागतो. आता या अभ्यासामध्ये स्वतःला तपासायला गेलं तर मग पुन्हा तिथे आपलं मन, बुद्धी, आपलेच तर्क वापरावे लागतात. ही अडचण सद्गुरूंमुळं नाहीशी होते. सद्गुरू हे असं एक तत्व आहे जे सच्चिदानंद स्वरूप आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगनसदृशम असं ह्या सद्गुरूंचं स्वरूप आहे. असे सद्गुरू देहामध्ये राहून आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. आपल्याला हे सांगू शकतात की साधना अजून कच्ची आहे, अजून तुझं मन चंचल आहे, अजून पुष्कळ वर्ष साधनेला बस. श्री महाराजांच्या चरित्रात एक गोष्ट येते पहा. 2 मांत्रिक श्री महाराजांना शरण आले आणि श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी साधना सुरू केली. एकदा रेल्वेनं दुसरीकडे जायचं होतं तर त्यातील एका मांत्रिकानं रेल्वेच थांबवून ठेवली सिद्धीचा वापर करून. श्री महाराजांना ते आवडलं नाही. श्री महाराज म्हणाले, अजून तुझ्यातील तमोगुण गेला नाही, जा गिरनार पर्वतावरती साधना कर आणि 12 वर्षानंतरच मला तोंड दाखव. हे सद्गुरूंचं कार्य आहे. एक सद्गुरूंचं कार्य सूक्ष्म रूपानं आतमध्ये सुरूच आहे. जीव आणि शिव यांची भेट घडवून आणणं, साधकाच्या मनाला सुषुम्नेच्या मार्गातून चिदाकाशात नेऊन तिथे त्या मनाचा लय करवून आणणं आणि त्याला ब्रह्मप्राप्ती करून देणं. पण बाहेरही त्यांचं कार्य सुरू आहे की साधकाला वेळोवेळी जाग करणं. त्याला जाग आणावी लागते आणि त्यासाठी सद्गुरू लागतात, त्यांचं मार्गदर्शन लागतं. म्हणजे जो साधक स्वतःच्या देहामध्ये अडकून आहे, स्वतःच्या मनाला, बुद्धीला सत्यत्व देत आहे, त्या साधकासाठी मार्गदर्शन मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे त्याचे सद्गुरू आहेत. म्हणजे येऊन सगळं गणित सद्गुरूंपाशीच थांबलं म्हणून समर्थ सांगतायत की आता त्यांच्यापासून तू वेगळा झाला नाहीस, एवढं जरी सांभाळलंस तरी आपोआप ज्ञानापर्यंत पोहोचशील. आता हेची दृढीकरण व्हावया करी सद्गुरू भजन, सद्गुरू भजने समाधान नेमस्त आहे. या नाव शिष्य आत्मज्ञान, येणे पाविजे समाधान, भवभयाचे बंधन समूळ मिथ्या. या सर्व ओव्यांकडे आपण सूक्ष्मतेनं पाहणं आवश्यक आहे. आत्मज्ञानाचा शाब्दिक बोध सद्गुरूंकडून शिष्याला मिळालेला आहे. लगेच त्याला कळलेलं नाही की आपण आत्मा आहे, मी तर देहच आहे, असा सूक्ष्म भाव आत आहेच आहे. श्री महाराज सांगतायत की तू भगवंताचा आहेस. आपल्याला कुठं तसं वाटतंय? इथे आपली अडचण आहे. आपल्याला सगळं सत्य वाटतं जे या देहातून आपण अनुभवतो. माझाच तर मुलगा आहे असं आतून वाटत असतं, माझंच तर घर आहे असं वाटत असतं. बोलताना म्हटलेलं असतं श्री महाराजांच्या कृपेनं घर झालं, पण त्या घरावरती आपत्ती आली तर ती आपत्ती श्री महाराजांनी पाठवली असा भाव आपला नसतो. आपत्ती आल्यानंतर रात्रीची झोप उडून जाते. साधा एक आजार जरी झाला देहाला तरी आपल्याला चैन पडत नाही. आपला भाव मात्र आपण असा बोलून दाखवतो की आपण श्री महाराजांचे, आपण भगवंताचे. आता तू भगवंताचा आहेस नव्हे नव्हे, तूच स्वतः भगवंत आहेस, स्वये तूची आहेसी ब्रह्म, इतकं स्पष्ट सद्गुरूंनी सांगून सुद्धा आपला भाव तिथे नाही. हरकत नाही, पण आपली जी ही वर्तमान स्थिती आहे ती आपल्याला सांभाळून नेण्यासाठी मग आपल्याला सद्गुरूंचा आधार घ्यावा लागतो. म्हणून समर्थांनी इथे सद्गुरू वचन, सद्गुरू भजन याला महत्त्व दिलेलं आहे. सद्गुरू भजन म्हणजे महाराजांचं नाव घेत राहणं असा याचा अर्थ नाही. सद्गुरू भजन याचा अर्थ सद्गुरूंनी जे साधन दिलेलं आहे ते प्राणापलीकडं सांभाळणं. सद्गुरूपदिष्ट साधनेमध्ये अभ्यासानं मुरत जाणं हेच करावं लागतं शिष्याला. आता हे करत असताना ज्या माध्यमानं हे घडत आहे
ती माध्यमे त्याला बाजूला टाकून द्यावी लागतात आणि इथे साधकाचा गुंता सुरू होतो, तो आपण समजून घेऊया. म्हणजे मनामध्ये विचार करावा लागतो की नामस्मरणाला बसायचं आहे, आपण बसूया असा निर्णय बुद्धीमध्ये घ्यावा लागतो. देहानं नामस्मरणाला बसावं लागतं. आता आसन घालून आपण नामस्मरणाला किंवा ध्यानाला जे काही सद्गुरूंनी सांगितलेलं आहे ते करायला बसलो. ते बसायच्या आधी मनातून विचारही झाला, बुद्धीमध्ये निर्णयही झाला. आता मात्र आपल्या या सगळ्या गोष्टी आपल्याला बाजूला ठेवायच्या आहेत. आता या देहाला विसरायचं आहे. मन विचार शून्य करायचं आहे. बुद्धीमध्ये तर्क नको आहेत. आपल्याला कुठलीही जाणीव नको आहे. मधुर आवाज ऐकू येणं, सुगंध येणं असले कोणतेही इंद्रियांचे अनुभव नको आहेत. सगळं बाजूला टाकून आता शांत व्हायचा अभ्यास करायचा आहे. आता हा अभ्यास किती दर्जाचा झाला, किती प्रमाणात आजच्या अभ्यासामध्ये शांतता प्राप्त झाली, मन विचारात राहिलं की अविचारात राहिलं, शून्यावस्था आली तर किती वेळापुरती आली, हे तपासणार कोण? हे खऱ्या अर्थानं सद्गुरूच तपासू शकतात. आपण जर ते तपासायला गेलो तर आपण कोणती माध्यमं वापरणार? आपलंच मन, आपलीच बुद्धी वापरणार आणि ते तर आपण बाजूला टाकण्याचा अभ्यास करतोय. म्हणजेच साधकाला आपल्या मनाचं शून्यत्व, आपल्या बुद्धीचं शून्यत्व किंवा बुद्धीची अग्रता, आपल्या मनाचं विचार शून्य होणं किंवा आपल्या देहबुद्धीचा लय होणं हे आपल्याच देह मनबुद्धीतून तपासता येणार नाही. यासाठी तिथं सद्गुरू लागतात. म्हणून समर्थ म्हणतायत की आता हेची दृढीकरण व्हावया करी सद्गुरू भजन. आत्मभाव दृढ व्हायचा असेल तर सद्गुरू भजन म्हणजे सद्गुरूपदिष्ट साधना आवश्यक आहे, पण सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली. ते सांगतील की साधना पूर्ण झाली की नाही झाली, 70% झाली की 10% झाली. पुन्हा एकदा आपण एक उदाहरण पाहूया. उमदीकर महाराज कर्नाटकामध्ये होऊन गेले. पुष्कळदा निरूपणात आलेलं आहे त्यांचं नाव. त्यांची ध्यानाची शाळा असायची. त्यांनी देह ठेवल्यानंतर अंबुराव महाराजांना अनुग्रहाचे अधिकार होते. अंबुराव महाराजसुद्धा ध्यानाची शाळा घ्यायचे. असेच एकदा सगळे शिष्य ध्यानाला बसले होते. स्वतः अंबुराव महाराजसुद्धा ध्यानाला बसलेच होते. पण त्या शिष्यांपैकी एका शिष्याची म्हैस गाभण राहिली होती. आता गाभण राहिली आहे म्हैस म्हटल्यानंतर तिचेच विचार त्या शिष्याच्या मनात होते. 5-10 मिनटं झाली असतील, अंबुराव महाराज एकदम ओरडले, कुणाची म्हैस गाभण राहिली रे, चालता हो इथून. असं का म्हणाले ते? जे शिष्य ध्यानाला बसले आहेत त्यांचं मन कुठे आहे, विचार कुठे आहेत, चित्तवृत्तीची काय दशा आहे, यावरती सद्गुरूंचं बारकाईनं लक्ष असतं. मनातील विचार त्यांना कळतो आणि म्हणून त्यांनी लगेच त्याला सावध केलं. इतकंच आडले तर आधी ते काम कर आणि मग येऊन ध्यानाला बस. इतकं सद्गुरू तत्व सूक्ष्म आहे. आता इथे आपल्या देहबुद्धीच्या बुद्धीनं असा तर्क काढायचा नाही की ते जर ध्यानात होते तर त्यांना कसं कळलं त्याच्यातील विचार. अध्यात्म साधनेतील काही सूक्ष्म गोष्टी असतात ज्या देहापलीकडे गेल्यानंतरच प्राप्त होतात. सद्गुरू जर निर्विकल्प समाधीमध्ये राहिले तर ते शिष्याला मार्गदर्शन कसं करू शकतील? निर्विकल्प समाधीचा अनुभव पचवून, उन्मनी दशा पचवून, आत्मस्वरूपामध्येच राहून शिष्यांसाठी ते खाली उतरून कार्य करतात. हेच सद्गुरूंचं महानत्व आहे. अन्यथा आपण कुणीही श्री महाराजांच्या जवळसुद्धा जाण्याच्या पात्रतेचे नाही. तरीही गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया, असं संतांचं अंतःकरण असतं. श्री महाराज सगळ्यांना याचसाठी जवळ करू शकतात कारण ते करुणेनं आपल्यासाठी खाली उतरलेले असतात. म्हणूनच भगवान शंकरांपासून अगदी आत्तापर्यंत झालेल्या सर्व संतांनी सद्गुरू तत्वापुढे डोकं टेकलेलं आहे. असं हे करुणामय तत्व आहे जे भगवत प्राप्तीचा केवळ उपदेश करत नाही, त्याचा मार्ग दाखवतं. केवळ मार्ग दाखवत नाही, त्या मार्गामध्ये बरोबर चालतं. केवळ बरोबर चालत नाही, वाट चुकत असेल तर सावध करतं, सावरून घेतं, सांभाळून घेतं. आपण दमून भागून थकलो साधनेमध्ये तर सद्गुरू कडेवरही घेतात. इतकं सद्गुरूंचं महात्म्य आहे. नुसतं कडेवर घेत नाहीत, कडेवर घेऊन पुन्हा छाया देतात.
आत्मसुखाचं दूध शिष्याला पाजतात. अशा या सद्गुरूंप्रती समर्थ म्हणतायत, तुम्ही विश्वास धरून राहिलं पाहिजे. त्या सद्गुरू भजनामध्येच राहून त्याच्याच आधारानं आत्मज्ञानापर्यंत पोचलं पाहिजे, तरच आपण पोहोचू. तो आधार नसेल तर आपण निश्चितपणे भरकटू. तुकाराम महाराजांचा एक अत्यंत सुंदर अभंग आहे. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ. शब्द पहा तुकोबारायांचे. तेची चकार आहे. तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. गोपाळ म्हणजे आत्मा. तो कृपा करतो म्हणजे त्याची कृपा असतेच. आपल्याला त्या कृपेच्या प्रती झोप आलेली आहे. ती झोप सद्गुरू उडवतात. भागलिया मज वाहतील कडे, याची आते जोडे सर्व सुख. तुका म्हणे शेष घेईना आवडी, वचन न मोडी बोलिलो ते. असा भाव सद्गुरूंप्रती असेल तरच आत्मप्राप्ती शक्य आहे, अन्यथा कदापि शक्य नाही. समर्थांनी पूर्वीच सांगून ठेवलेलं आहे, सद्गुरू होणं देव मोठा, मानितो शिष्य करंटा. सद्गुरूंपेक्षा अन्य काही मोठं आहे, त्यांच्या वचनापेक्षा अन्य काही श्रेष्ठ आहे, महत्त्वाचा आहे. हा भाव असेल तर साधना जमणार नाही. का बरं? कारण मगाशीच आपण पाहिलं, सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन साधनेला बसावं लागतं, पण ज्यांचा आधार घेतला त्यांनाच मागं टाकावं लागतं. हा देह, हा मन, ही बुद्धी, यातील तर्क, चित्त, अंतःकरण, अहंकार सगळं काही समर्पावं लागतं, तर आत्मप्राप्ती. आणि ते समर्पिलं गेलं आहे की नाही हे पाहायला तिथे उरतच कुणी नाही, केवळ सद्गुरू. म्हणून सद्गुरूंचा आधार अगदी अथपासून इतिपर्यंत. या नाव शिष्य आत्मज्ञान, येणे पाविजे समाधान. हे खरं आत्मज्ञान. या वाटेवर राहणं आणि या वाटेवरच राहून प्रवास करत राहणं, यातच आत्मज्ञान सामावलेलं आहे. 4, 5, 6 वर्ष अभ्यास झाल्यानंतर जसा डिग्रीचा कागद मिळतो तसं आत्मज्ञान होत नाही. जितका स्वचा विसर तितकं ज्ञानाचं प्रगटीकरण, असा हा प्रवास आहे. समर्थ केवळ एक गोष्ट सांभाळायला सांगतायत, आणि ती म्हणजे सद्गुरू भजन. त्यांच्या आधारानं राहा, त्यांच्याच आधारानं चाला आणि त्यांच्या आधारानं पोचा. म्हणून पहा, कोणत्याही संतांचे अभंग काढून पहा, मी सद्गुरूंचा कृपांकित आहे, मी भगवंताचा कृपांकित आहे, अशीच भाषा तुम्हाला दिसेल. मी ब्रह्म झालो अशा अनुभवाचेही अभंग दिसतील, पण सद्गुरू कृपेनं झालो हा उलगडा त्यात असेलच. सद्गुरू कृपा महत्त्वाची. त्यांच्या सहीनं झालेलं ते आत्मज्ञान, त्यांच्या सहीनं आलेलं ते शिष्यत्व. मी शिष्य आहे म्हणून शिष्य कोणी होत नाही. सद्गुरूंनी म्हणावं लागतं की हा शिष्य आहे. मला ज्ञान झालं म्हणतो त्याला ज्ञान झालंच नाही. सद्गुरूंनी सांगावं लागतं की हा ज्ञानी आहे, हा पूर्ण आहे, हा अधिकारी आहे. माझा मला अधिकार ठरवून घ्यायला काय लागतं विशेष? माझी बुद्धी आणि माझं मनच लागतं. ते तर फसवेपणानं माझ्याबरोबर आहेच, अगदी जन्मोजन्मी. जर त्याला बाजूला टाकायचं आहे आणि मग मला माझ्याच स्वरूपापर्यंत पोहोचायचं आहे, तर मग तिथे सद्गुरूंचा हात लागतो, अधिकार लागतो आणि मार्गदर्शनही लागतं. इतकं स्पष्टपणे सांगूनही परमार्थ मार्गामध्ये साधक लोक स्वतःची फसवणूक करून घेतात, कधी जाणतेपणानं तर कधी अजाणतेपणानं. फसवणूक म्हणजे आम्हाला व्यवहारात फसवलं अशा अर्थानं नव्हे. फसवणूक म्हणजे अनुभवजन्य फसवणूक. मला काहीतरी कळतं, मला काहीतरी अनुभवाला येतं, माझं साधन आता खोल गेलेलं आहे. आता प्राथमिक पातळीवरील मी साधक राहिलो नाही. काही वर्ष साधना केल्यामुळं आता साधना माझी मुरली आहे, अशा पद्धतीचे समज. काहीतरी अनाकलनीय अनुभवाला येणं, स्वप्न दृश्य दिसणं, ध्यानात काहीतरी दृश्य दिसणं, चमत्कारिक काहीतरी घटना घडून येणं किंवा चमत्कारिक घटनांचे ध्यानात अनुभव येणं, सगळ्या अनुभवांच्या पातळीवरील गोष्टी आहेत आणि तीच आपली फसवणूक आहे. आणि शिष्य ती फसवणूक स्वतःहून स्वतःच्या पदरात पाडून घेतो. हे का घडलं? कारण सद्गुरूंचा उपदेश दृढतेनं साठवला नाही. म्हणून सद्गुरूंनी सांगितलं आहे की जे प्रचितीला येतं तो अनुभव नाही. जिथे अनुभव आहे तिथे द्वैत आहे. पण ही गोष्ट अनुभवाच्या कचाट्यात सापडलं
की शिष्य विसरून जातो. आणि मग समर्थ जे आपल्याला म्हणतायत की दृढपणे धरलं पाहिजे सद्गुरूंच्या साधनेला आणि सद्गुरू सहवासाला सुद्धा, हे सुद्धा शिष्य बाजूला ठेवतो. मग आलेल्या अनुभवांवरून स्वतःच मते तयार करतो, स्वतःच परीक्षण करायला लागतो. खरं गरज तिथे अशी आहे की त्यानं सद्गुरूंना विचारलं पाहिजे की असा असा अनुभव आला, हा खरा की खोटा. पण असं न करता जर त्या अनुभवांमध्येच तो वाहवत गेला तर त्याच्या पदरात भ्रमच पडत राहतो. आणि देहाभिमानामुळं निर्माण झालेला भ्रम पुन्हा देहाभिमान वाढवतो. एखादी जखम बरी व्हायला लागली, त्याच्यावर खपली धरली की तिथं खाज सुटती पहा. खाजवलं तर जखम पुन्हा चिघळते. तशा प्रकारे देहाभिमानाचं होतं. देहाभिमानामुळं भ्रम आणि भ्रमाला सत्यत्व दिल्यामुळे देहाभिमानात वाढ. म्हणून समर्थ पुढच्या ओव्यांमध्ये आपल्याला सावध करतायत. पुन्हा मूल तत्त्वज्ञान सांगतच आहेत ते की देहाचा अभिमानच आपल्याला मारक आहे, पण बरोबरीनं आपल्याला साधनेमध्ये सावध पण करतायत. देह मी वाटे ज्या नरा, तो जाणावा आत्महत्यारा. देहाभिमाने येर झारा, भोगिल्याच भोगी. असो चहू देहा वेगळा, जन्मकर्मासी निराळा. सकळ आबाळ गोबळा, सबाह्य तू. म्हणजे हे आत्म्याचं वर्णन आहे बरं का. आत्मा सगळ्याला चालवत आहे, त्याला कुठलंही बंधन नाही. म्हणजे तत्वतः शिष्याला कुठलंही बंधन नाही आहे हे सद्गुरू सांगतायत. पण आत्मतत्वाच्या सापेक्ष त्यानं जर ते देहाच्या सापेक्ष ग्रहण केलं आणि आता मीच ब्रह्म आहे, मीच देव झालो म्हणून तो देहाभिमानानं वावरायला लागला तर तिथे अडकला. कोणासीच नाही बंधन, भ्रांतीस्तव भुलले जन. दृढ घेतला देहाभिमान म्हणून या. आपण या विषयाकडे सविस्तर यथावकाश उजळणीमध्ये पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.